दुसऱ्या दिवशी सुपर्णाला 8 वाजता जाग आली. सगुण समोरच्या खुर्चीतच झोपी गेला होता. सुपर्णा क्षणभर त्याच्या निष्पाप निरागस चेहऱ्याकडे बघत राहिली. या माणसाची प्रवृत्ती, स्वभाव, दरोडा, लूटमार यासारख्या गुन्ह्यांना मुळीच सूट होणारी नाही आहे. केवळ दाऊदच्या प्रभावाखाली येऊन हा ते कृत्य करायला तयार झाला आहे. दाऊदविषयी तिचं मत पहिल्यापासूनच फारसं चांगलं झालेलं नव्हतं, पण या विचारानं ते आणखीन कडवट झालं. सुपर्णानं हलकेच त्याला हाक मारली. सगुण जागा झाला. एक भली मोठी जांभई देत त्यांनी सुपर्णाकडे बघितलं. आता कसं वाटतंय सुपी? तिच्याकडे बघून स्मित करत त्यांनी विचारलं. आता ठीक आहे. काल तू लगेच निघून गेलास. माझं डोकं कधी फारसं दुखत नाही, पण काल एवढं भयानक ठणकत होतं ना की सॉरी सुपी, पण मला लगेच जाणं भाग होतं. तू आणलेल्या सगळ्या सूचना मला दाऊदला द्यायच्या होत्या. त्यांनी सिक्युरिटी एजन्सीच्या एका माणसाला आधीच फोडलं होतं, पण त्या दिवशी त्याची ड्युटी सोहराबमध्ये नाही आहे. आमच्यापुढे आता तोच प्रॉब्लेम उभा राहिला आहे. याच आठवड्याच्या शेवटी लिलावाची तारीख निश्चित करण्यात आली आहे ना? हो. सगुणनं एक सुस्कारा सोडला आणि म्हणाला, आम्हाला आता लवकरात लवकर त्याच्यावर काहीतरी पर्याय शोधायला हवा आहे. रात्री दाऊद त्याच बाबतीत तुझ्याशी बोलायला आला होता, पण तुझी तब्येत ठीक नव्हती. आज तुला घेऊन दाऊदनं त्याच्या घरी बोलावलं आहे. तिथे तबस्सुमसुद्धा असणार आहे? नाही. दाऊदनी कालच तिला तिच्या माहेरी हैदराबादला पाठवून दिलं आहे आणि सगळी योजना पूर्ण झाली की दरोड्याच्या रात्री दाऊदही हैदराबादला जाणार आहे. त्याच्या घराच्या मागच्या दाराची एक चावी तो आमच्याकडे देऊन जाणार आहे. सगळा माल आम्ही त्याच्या घरी नेऊन ठेवणार आहोत. बरं, आता तू तुझा आवर ऑफिसला जा. मी संध्याकाळी नेहमीप्रमाणे तुला न्यायला येईन आणि मग तिथनं आपण सरळ दाऊदच्या घरी जाऊ. सुपर्णा त्यावर काही बोलली नाही. उठून ती ऑफिसला जायची तयारी करायला लागली. दिवसभर ती कामात बुडून गेली. लिलावाची सगळी तयारी पूर्ण झाली होती. कॅटलॉग छापून आला होता. लिलावात भाग घेणाऱ्या देशी विदेशी एजंट्सना पत्र रवाना करण्यात आलेली होती. सुपर्णा 7 वाजेपर्यंत काम करत राहिली. शेवटी स्वतः सोहराब सेठ तिच्या खोलीत आले. सुपर्णा बेटी, अगं किती मेहनत करशील. 7 वाजले. जा आता आराम कर, नाहीतर नेमकी ऐन वेळेला आजारी पडशील. सोहराब सेठ खरं म्हणजे हे आपलं सहज म्हणाले होते, पण सुपर्णाच्या मनात आलं, सोहराब अंकलला आपला काही संशय आलाय का काय. तिने मुकाट्यानं आपलं टेबल आवरलं, बॅग खांद्याला अडकवली. शोरूममधनं ती बाहेर पडत असताना तिला रुस्तुम भेटला. हॅलो सुपर्णा. हॅलो. सुपर्णा धडधडते छातीनं उद्गारली, थांबली. पण रुस्तम थांबला नाही. तो मागचा दरवाजा बघण्यासाठी निघून गेला. सुपर्णानं सुटकेचा निश्वास सोडला. मुख्य दारातनं ती बाहेर पडली. सगुण काहीशी अस्वस्थपणे तिची वाट बघत होता. तिला बघताच तो मोटरसायकल घेऊन तिच्याजवळ आला. बराच वेळ केला सुपी. मी 5:30 वाजल्यापासून तुझी वाट बघत उभा आहे. अरे सॉरी सगुण, लिलावाची तारीख जवळ आली आहे ना, त्यामुळे. असं म्हणत सुपर्णा गप्प झाली. सगुणनं मोटरसायकल स्टार्ट करताच ती त्याच्या मागे बसली. गेल्या 2-4 दिवसांपासून सुपर्णाचा उत्साह एकदम थंडावला होता. सगुण काहीतरी बोलत होता, ती फक्त हां हूं करत होती. दाऊदच्या घरी ते पोचले तेव्हा तिथलं वातावरण बरंचसं तणावपूर्ण होतं. सगळा हॉल सिगरेटच्या धुरानं भरला होता. टिपॉयवर चहाचे उष्टे कप, ग्लास पडलेले होते. एका लांबरुंद टेबलावर सगुणनं बनवलेला सोहराबच्या बिल्डिंगचा नकाशा पसरवून ठेवलेला होता. सुपर्णा आणि सगुण हॉलमध्ये येताच हॉलमधलं वातावरण आणखीनच गडद झालं. कुणी काहीही बोलत नव्हतं. दाऊद उठून किचनमध्ये गेला होता. हॉलमध्ये त्या दोघांशिवाय अनवर आणि काशीकर होते. त्या दोघांचेही चेहरे काहीसे उतरलेले दिसत होते. अनवर डोळे बंद करून आराम खुर्चीत बसला होता. त्याच्या ओठातली सिगरेट जळत होती. सिगरेटच्या टोकावर जमलेले राग ॲशट्रेमध्ये झटकण्याचं भानसुद्धा त्याला राहिलेलं दिसत नव्हतं. काशीकर टेबलावर पसरलेल्या नकाशाकडे रिकाम्या नजरेनं बघत होता. सगुणनं एक सिगरेट पेटवली. अस्वस्थपणे तो सिगरेटचे झुरके घेत राहिला. सुपर्णाही एका खुर्चीवर बसून हातातल्या बॅगशी खेळत होती. तिथल्या वातावरणाचं दडपण तिच्या मनावर आलेलं होतं.
आतल्या आत घुसमटायला होत होतं. वातावरणाचा नेमका अंदाज तिला येत नव्हता, त्यामुळे ती जास्त अस्वस्थ झालेली होती. दाऊद चहाचा ट्रे घेऊन हॉलमध्ये आला. ट्रे त्याने टिपॉयवर ठेवला. त्या आवाजानं अनवर एकदम दचकला. सिगरेटची राख त्याच्या कपड्यावर पडली. काशीकरनं नकाशावरची आपली नजर उचलली. दाऊदकडे बघितलं. सगुणनं सिगरेट ॲस्ट्रेची रडली. एक खुर्ची ओढून दाऊद त्यांच्या समोर बसला. एकदा सगळ्यांवरनं त्यांनी नजर फिरवली. मग ट्रेमधला एक मग उचलून सुपर्णाच्या हातात दिला. एक स्वतः उचलून घेतला. खुर्चीवर पाठ टेकवून बसला. इतरांना मग उचलून हातात देण्याचा किंवा घ्या म्हणण्याचा शिष्टाचारही त्यांनी दाखवला नाही. अनवरनी मग स्वतःचा मग स्वतःच उचलला. काशीकरनं एक मग उचलला, सगुणच्या हातात दिला, दुसरा स्वतः घेतला. 2-3 मिनिटं निस्तब्ध वातावरणात गेली. चहाचे घोट घेत सगळे दाऊदच्या चेहऱ्याकडे बघत होते, काहीशा अपेक्षेनं, उत्सुकतेनं. दाऊदनी पुन्हा एकदा सगळ्यांच्या चेहऱ्यावरनं नजर फिरवली. मग सगुणकडे बघत तो म्हणाला, सगुण, आपली योजना यशस्वी होणार नाही. फटाक. सगुणच्या हातातला मग निसटून खाली पडला. खाली गालीचा असल्यामुळे तो फुटला नाही, पण त्यातला चहा सगळ्या गालीच्यावर पसरला, झिरपून गेला. सगुणचा चेहरा एकदम पांढरा फट्ट पडला होता. जणू त्याच्या चेहऱ्यावरचं सगळं रक्त कोणीतरी शोषून घेतलेलं होतं. सुपर्णाला त्याचा चेहरा एखाद्या प्रेतासारखा भयानक वाटला. सगुणसारखीच अनवर आणि काशीकरची सुद्धा अवस्था झालेली होती. आपली योजना का यशस्वी होणार नाही दाऊदसाहेब? सगुणचा आवाजही त्याच्या चेहऱ्यासारखा फाटलेला होता. दाऊदसाहेब, हा माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. माझ्या सगळ्या आशा आकांक्षा याच्यावरच. सगुणचं बोलणं पूर्ण होण्याआधी दाऊद शांतपणे एक एक शब्द सावकाशपणे उच्चारत म्हणाला, मला ते माहीत आहे सगुण, पण आता ही योजना पूर्ण होणं अशक्य आहे. पण का? कारण सिक्युरिटी एजन्सीची कोणती माणसं त्या दिवशी ड्युटीवर असणार हे आपल्याला माहिती नाही. ते माहीत करून घेतलं तरी एवढ्या अल्पावधीत त्यांना फोडणं आपल्याला शक्य नाही. आणि आपल्यापैकी कोणी दिवसाउजेडी सोहराबमध्ये जाऊन लपून बसण्याचा धोका आपल्याला पत्करता येणार नाही. ते शक्यसुद्धा होणार नाही. आपल्यापैकी कोणीतरी आत असणं आवश्यकच आहे का? नकळत सुपर्णा विचारून गेली. हो मिस सुपर्णा, ज्याला आतली सगळी माहिती आहे अशा व्यक्तीचं आत राहणं आवश्यक आहे. म्हणूनच मी सिक्युरिटी एजन्सीच्या माणसाला फोडायला बघत होतो. पण मी सुपर्णाला आत राहण्याबद्दल सांगितलं तर? काशीकर मध्येच म्हणाला, नाही, असा सल्ला मी नाही देणार. दाऊद गंभीरपणे म्हणाला, काय हरकत काय? अनवरनं काशीकरच्या म्हणण्याला पुष्टी देत म्हटलं, दाऊदसाहेब, मी क्षणभर विचार करत सुपर्णा म्हणाली. पण सुपर्णाला पुढे बोलू न देता सगुणमध्येच म्हणाला, नाही सुपी, मी तुला तसलं काही करू देणार नाही. दाऊदसाहेब, या योजनेत मी आता ऑलरेडी सामील झालेली आहे. सगुणच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत सुपर्णा म्हणाली, मलाही आता यातून माघार घेता येणार नाही. मी तिथे राहू शकते. अगं पण सुपी. हो सगुण, मी आता यात पूर्णपणे गुंतली गेली आहे. केवळ तेवढ्यासाठी ही योजना मध्येच सोडून देणं तुझ्या हिताचं नाही आहे. मिस सुपर्णा, तुम्ही पुन्हा एकदा नीट विचार करा. दाऊद गंभीर चेहऱ्यानं म्हणाला, मी पूर्ण विचार केलाय. तुम्ही तुमची योजना सांगा. सुपर्णाचा चेहरा आता निश्चयी दिसत होता. प्रॉब्लेम सुटताच हॉलमधलं वातावरण एकदम हलकं झालं होतं. सगळ्यांचे चेहरे पुन्हा उत्तेजित झालेले होते. काशीकरनं टिपॉयवरचा ट्रे खाली ठेवून टेबलावरचा नकाशा टिपॉयवर पसरला. सगुणनं आणि अनवरनं सिगरेट पेटवली. दाऊदनी बोलायला सुरुवात केली, तोच या योजनेचा मुख्य सूत्रधार आहे याची तोपर्यंत सुपर्णाला कल्पना आली होती.
गुरुवारी दुपारी 2 वाजता लिलावाला सुरुवात होणार आहे. बरोबर आहे ना मिस सुपर्णा? सुपर्णानं होकारार्थी मान डोलावली. बुधवारी रात्री आपली योजना कार्यान्वित व्हायला हवी. मिस सुपर्णा, तुम्ही इथे नकाशात असलेल्या जिन्याच्या खाली असलेल्या अंधाऱ्या मोकळ्या जागेवर बोट ठेवत दाऊद म्हणाला, तुम्ही इथे लपून राहायचं. तुम्ही नेहमीप्रमाणे उशिरापर्यंत काम करत राहायचं. जेव्हा तुम्ही तुमच्या खोलीतनं बाहेर पडाल तेव्हा तुम्हाला कोणीतरी बाहेर जाताना पाहिल याची काळजी घ्या. नेहमीप्रमाणे काम संपवून तुम्ही सोहराबच्या इमारतीतनं बाहेर पडलाय असा सगळ्यांचा समज व्हायला हवा. सोहराब अंकल मला रोज बघतात. ठीक आहे, आपण बाहेर पडतोय असं दाखवून तुम्ही इथे लपून राहायचं. 8 वाजता रुस्तमनं सिक्युरिटी गार्डना चार्ज दिल्यानंतर काय करतात ते? एक गार्ड सरळ टेलिफोन रूममध्ये जाऊन बसतो. दुसरा दर 40 मिनिटांनी सगळीकडे एक चक्कर टाकून कडी कुलप बघून 5 मिनिटांच्या आत टेलिफोन रूममध्ये येऊन आपल्या जोडीदाराला सगळं ठीकचा इशारा देतो. मग तो दुसरा गार्ड एजन्सीला फोन करतो. तुम्हाला हे निश्चित माहिती आहे ना? हो, एक दिवस स्वतः सोहराब अंकलनंच सांगितलं होतं. हे अतिशय बोर करणारं काम आहे, पण तेवढंच जबाबदारीचं सुद्धा आहे. ठीक आहे, तुम्ही 8:40च्या सुमाराला हा स्विच बंद करून टाकायचा. मागचा दरवाजा उघडून ठेवायचा. वेळ लक्षात ठेवा, वेळेला फार महत्त्व आहे. मागचा दरवाजा उघडल्यावर हे सगळे आत येतील आणि तुम्ही लगेच त्याच दारातनं बाहेर पडायचं. बाहेर पडल्यावर मागच्या बाजूनं तुम्ही सरळ या गल्लीतनं पायी चालत इथे यायचं. सगुण तुमची इथे वाट बघत असेल. कोणत्याही परिस्थितीत 8:50 तुम्ही इथे यायलाच हवं. तिथून सगुण तुम्हाला घरी सोडेल. इथे तुमचं काम संपलं. आणि हां सगुण, मिस सुपर्णाला घरी सोडून तू 9:10 पुन्हा परत सोहराबमध्ये जायचं, आपल्या जोडीदारांना मदत करण्यासाठी. परतताना मोटारसायकल तू घरीच ठेवायची. टॅक्सीनं यायचं. टॅक्सी चौकात सोडून द्यायची. तिथून पायीच या गल्लीत शिरायचं. मागच्या दाराजवळ यायचं. दरवाज्यावर विशिष्ट प्रकारे 3 वेळा नॉक करायचं. काशीकर दरवाजा उघडून तुला आत घेईल. हां मी सुपर्णा, तुम्हाला एक सांगायचं राहिलं. तुम्ही आपल्याजवळ स्कार्फ ठेवा. बाहेर पडताना तो तुम्ही आपल्या डोक्याला गुंडाळायचा. म्हणजे गल्लीतनं बाहेर पडताना तुमच्याकडे कोणाचं लक्ष गेलं तरी तुमचा चेहरा त्याला दिसणार नाही. अर्थात 8 नंतर फोर्टमधली सगळी दुकानं बंद झालेली असतात. त्यावेळी तिथे फारशी वर्दळ नसते, पण तरीही काळजी घ्यायची. आज मंगळवार आहे. उद्या 8:40 आपल्या कार्यवाहीला सुरुवात होईल. सगळ्यांनी आपापली घड्याळं लावून घ्या. दाऊदच्या सूचनेप्रमाणे सगळ्यांनी एका सेकंदाचाही फरक न ठेवता आपापली घड्याळं ॲडजस्ट केली. दाऊद अनवरकडे वळून म्हणाला, अनवर, तू आत शिरता शोरूममध्ये चक्रा मारत असलेल्या गार्डला क्लोरोफॉर्म देऊन बेशुद्ध करायचं. मग तू आणि काशीकरनं टेलिफोन रूममध्ये घुसून दुसऱ्या गार्डला बेशुद्ध करायचं. हे काम कुठल्याही परिस्थितीत 8:45च्या आत व्हायला हवं. गार्डला बेशुद्ध केल्यावर काशीकर टेलिफोन रूममधनं बाहेर पडेल. तू एजन्सीला फोन लावायचा. माउथपीसवर रुमाल टाकून बोलायचं. पलीकडून कोणी तुझ्या आवाजाबद्दल शंका घेतली तर सर्दीनं घसा बसल्याचं सांगायचं. पलीकडनं बोलणाऱ्या व्यक्तीचं नाव विचारायचं नाही, हे लक्षात ठेव. म्हणजे झालं. सगुण परत आल्यावर सगुण, काशीकर आणि आपला मायकल स्ट्रॉंग रूममध्ये घुसतील. तूही त्यांना मदत करायची, पण 9:30च्या कॉलच्या नंतर. दर 45 मिनिटांनी एजन्सीला फोन करायचा आहे, हे लक्षात ठेव. सगळं काही लक्षात आलंय? कोणाला काही शंका? किती वेळात आम्ही काम पूर्ण करायचे? पहाटे 4च्या आत. आणि हां, तुम्ही लोक माल घेऊन मागच्या दरवाज्यातनं बाहेर पडायचं. एक कार मागच्या दरवाज्याच्या जवळ उभी असेल. आपला मायकल ती घेऊन आलेला असेल. त्याच कारनं तुम्ही सगळे तिथून निघायचं. कार अनवर चालवेल. ही कार चोरीची असेल.
ती कार तुम्ही रेल्वे स्टेशनजवळ सोडून वेगळ्याच टॅक्सीनं इथं यायचं. सगळा माल माझ्या दुकानात लपवून तिथून निघून जायचं. सगळ्यांनी हातमोजे घालून काम करायचं. अगदी कारमध्ये बसल्यानंतरसुद्धा कुणीही हातमोजे काढायचे नाहीत. कुठेही तुमच्या हातांचे ठसे मिळता कामा नयेत. समजलं? पुन्हा एकदा दाऊदनं सगळ्यांकडनं आपापल्या कामाची उजळणी करून घेतली. मग चहाचा आणखीन एक राऊंड झाल्यावर अनवर आणि काशीकर उठून निघून गेले. सगुण आणि सुपर्णा उठून उभे राहिले. दाऊदचा निरोप घेऊन सुपर्णा सगुणच्या पाठोपाठ हॉलच्या दाराजवळ आली आणि त्याच वेळी तिच्या अंगावर सरसरून काटा आला. तिच्या विलक्षण संवेदनाक्षम असलेल्या मनाला तीव्रतेनं जाणीव झाली, कोणीतरी आपल्याला न्याहाळतंय. ते अदृश्य डोळे आपल्यावर रोखले गेलेत. आज पहिल्यांदाच सगुण बरोबर असूनही तिला ती जाणीव झाली होती. सुपर्णानं झटक्यात मान वळवून बघितलं. येस, गॉट इट. दाऊद तिच्याकडे बघत होता. त्याची नजर तिच्या पाठमोऱ्या आकृतीवर खिळली होती. नेहमीच्या त्याच्या नजरेपेक्षा ही नजर विलक्षण होती, एखाद्या सावजावर टपलेल्या हिंस्त्र प्राण्याप्रमाणे. अच्छा, म्हणजे अधूनमधून आपल्यावर खेळणारी ती नजर दाऊदची होती तर, ते अदृश्य डोळे दाऊदचे होते तर, तो केवळ भास नव्हता. आपल्या एकटेपणाच्या भावनेतनं या नजरेची निर्मिती आपण केलेली नव्हती. दाऊदच आपला पाठलाग करत होता. आपल्या दृष्टीस न पडता पाठलाग करण्याचं त्याचं तंत्र खरोखर कौतुक करण्यासारखं होतं. केवळ आपल्या तरल असणाऱ्या संवेदनाशील मनामुळे त्याच्या नजरेची जाणीव आपल्याला होत होती. काय झालं सुपी? तिला हॉलच्या दारात किंचित थबकलेली बघून सगुणनं मान वळवून विचारलं. नाही, काही नाही. सुपर्णा झपाट्यानं हॉलमधनं बाहेर पडत म्हणाली. मी विचार करत होते, आपली ही योजना यशस्वी होईल का कुणास ठाऊक, पण दाऊदच्या त्या नजरेविषयी सगुणला काही सांगावं असं तिला वाटलं नाही. हो सुपी, आता तू एवढं सहकार्य द्यायचं कबूल केल्यावर आपली योजना 100% यशस्वी होणारच. पण सुपर्णाचं त्याच्या बोलण्याकडे फारसं लक्ष नव्हतं. तिच्या मनात दाऊदचेच विचार येत होते. त्या नजरेचं रहस्य माहीत झाल्यामुळे तिला एकदम हलकं हलकं वाटायला लागलं होतं. इतके दिवस त्या नजरेच्या जाणीवेनं तिच्या मनावर येणारं दडपण नाहीसं झालं होतं. डोक्यावरचं प्रचंड ओझं उतरल्यासारखं वाटत होतं. साहजिक होतं ते. जोवर एखादी गोष्ट अज्ञात असते, तिचं मूळ माहिती नसतं, तोवर त्या गोष्टीचं भय, उत्सुकता आपल्याला वाटत असते. एकदा त्याच्यावरचा पडदा बाजूला झाला की माणूस एकदम नॉर्मल होतो. सुपर्णाच्या बाबतीत तेच झालेलं होतं. घरी आल्यावर सुपर्णानं सगुणकडनं 2 ट्रँक्युलायझरच्या गोळ्या घेतल्या. ती झोपून गेली. सगुण मात्र बाहेरच्या खोलीत बराच वेळ बसून राहिला होता. इतक्या दिवसात त्याला मोनाची, आपल्या छोट्या मुलीची आठवण झाली नव्हती, पण आज का कोणास ठाऊक त्याला त्यांची तीव्रतेनं आठवण येत होती. आपण आपल्या या महत्त्वाकांक्षेपायी स्वतःचं आयुष्य तर उद्ध्वस्त करून घेत नाही ना, या विचारानं तो कमालीचा अस्वस्थ झालेला होता या क्षणी. श्रोते हो, हा होता सुरेश वैद्य लिखित कठपुतळी या कादंबरीचा 16वा भाग, 17वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.